नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 50 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 7वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 7वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। प्रश्न पहिला अ, पुढील आकृत्या पूर्ण करा। 4 गुणांसाठी 2 आकृत्या पूर्ण करायच्या आहेत। पहिली आकृती, शहाजी राजांची जहागीर असलेले परगणे पुणे, सुपे, चाकण, इंदापूर। दुसरी आकृती, आग्र्याच्या सुटकेनंतर शिवरायांनी जिंकलेले मुघलांचे किल्ले कर्नाळा, सिंहगड, पुरंदर, माहुली, लोहगड, रोहिडा। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, नावे लिहा। 4 गुणांसाठी आहे। 1. जावळीच्या खोऱ्यात शिवरायांनी बांधलेला किल्ला प्रतापगड। 2. बोलोपासनेचे महत्त्व सांगणारे रामदास स्वामी। 3. गुजराती भाषेचे आद्य कवी नरसिंह मेहता। 4. उदयसिंहाचा पुत्र महाराणा प्रताप। प्रश्न दुसरा अ, पुढील वाक्य दुरुस्त करून लिहा। 3 गुणांसाठी आहे। बघा, संविधानाच्या उद्देशिकाची सुरुवात आम्ही भारतीय लोकप्रतिनिधी या शब्दांनी होते। हे विधान चुकीचं आहे, आपल्याला योग्य विधान लिहायचे आहे। उत्तर, संविधानाच्या उद्देशिकाची सुरुवात आम्ही भारताचे लोक या शब्दांनी होते। दुसरे विधान पहा, भारताच्या न्यायाधीशांची नेमणूक शासनातर्फे होते। हे विधान चुकीचे आहे। उत्तर, भारतातील न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपतींतर्फे होते। तिसरे विधान देखील चुकीचे आहे। योग्य विधान आहे, आपल्या गावाचा शहराचा कारभार काही नियमांनुसार चालतो। प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न, गटात न बसणारा शब्द शोधा। पहिला गट, तोरणा, मुरुंबदेव, सिंहगड, सिंधुदुर्ग। गटात न बसणारा शब्द आहे सिंधुदुर्ग। दुसरा गट, आदिलशाही, निजामशाही, सुलतानशाही, बरीदशाही आणि या गटात न बसणारा शब्द आहे सुलतानशाही। प्रश्न दुसऱ्यातील क प्रश्न, पुढील काव्यपंक्ती कोणाच्या ते लिहा। 2 गुणांसाठी। पहिली काव्यपंक्ती, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले संत तुकाराम। दुसरी काव्यपंक्ती, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी। उत्तर आहे संत सावता महाराज। प्रश्न तिसरा अ, एका वाक्यात उत्तरे लिहा। 4 गुणांसाठी 4 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे। पहिला प्रश्न, तवारीख म्हणजे काय? उत्तर, तवारीख म्हणजे काळाचा निर्देश करणे किंवा घटनाक्रम सांगणे। दुसरा प्रश्न, रामानुजांनी समाजाला कोणता उपदेश केला? उत्तर, ईश्वर सर्वांसाठी आहे, तो कोणताही भेदभाव करीत नाही। हा उद्देश रामानुजांनी समाजाला केला। तिसरा प्रश्न, बुद्रुक म्हणजे काय? उत्तर, मूळ गावाला बुद्रुक असे म्हणतात। चौथा प्रश्न, शहाजी राजांनी मुघलांना प्रखर विरोध का केला? उत्तर, मुघलांचा दक्षिणेत प्रवेश होऊ नये अशी शहाजी राजांची तीव्र भावना होती, म्हणून शहाजी राजांनी मुघलांना प्रखर विरोध केला। प्रश्न तिसऱ्यातील ब प्रश्न, पुढील संकल्पना स्पष्ट करा। 3 संकल्पना 3 गुणांसाठी स्पष्ट करायच्या आहेत। पहिली संकल्पना आहे संविधान दिन। उत्तर, मसुदा समितीने तयार केलेले संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारले, या दिवसाला संविधान दिन असे म्हणतात। दुसरी संकल्पना आहे समता। सर्वांना आपल्या विकासाच्या समान संधी असतील, व्यक्तीत उच्च नीच असा भेदभाव न करणे म्हणजे समता होय। तिसरी संकल्पना आहे राज्यशासन। संपूर्ण देशाच्या एका मर्यादित प्रदेशाचा राज्यकारभार पाहणाऱ्या शासनास राज्यशासन असे म्हणतात। प्रश्न चौथा अ, का ते लिहा। 4 गुणांसाठी आहे। पहिला प्रश्न, मध्ययुगीन भारतात धार्मिक समन्वयाला चालना मिळाली, कारण मध्ययुगात भारतात महत्त्व आलेल्या भक्ती मार्गात समानतेला महत्त्व आले, अधिकारभेदांना महत्त्व असल्याने धार्मिक समन्वयाला चालना मिळाली। दुसरा प्रश्न, शिवरायांनी अफजल खानास ठार मारले,
कारण अफजल खानाने महाराजांच्या भेटीत त्यांना दगाफटका करण्याचा प्रयत्न केला, म्हणून शिवरायांनी अफजल खानास ठार मारले. प्रश्न 4 ब. थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही दोन. 3 पैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे 4 गुणांसाठी लिहायची आहे, पण या ठिकाणी आपण 3ही प्रश्न अभ्यासू. पहिला प्रश्न, ऐतिहासिक वास्तूंच्या माध्यमातून आपल्याला कोणती माहिती मिळते? उत्तर, ऐतिहासिक वास्तूंच्या माध्यमातून आपल्याला त्या काळातील वास्तुकलेची प्रगती समजते, कलेचा दर्जा समजतो, त्या काळातील बांधकामाची शैली कशी होती हे कळते. प्रश्न क्रमांक 2, मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे का अशक्य झाले? उत्तर, औरंगजेबाच्या मुघल सैन्याने आसामातील अहोमांच्या प्रदेशावर आक्रमण केले. गदाधर सिंह याच्या नेतृत्वाखाली संघटित होऊन अहोमांनी मुघलांविरुद्ध संघर्ष केला. अहोमांनी गनिमी युद्धतंत्राचा अवलंब केल्यामुळे मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे अशक्य झाले. तिसरा प्रश्न, सुफी पंथाची शिकवण लिहा. उत्तर, सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करावे, परमेश्वर प्रेममय असून प्रेम व भक्ती या मार्गांनीच त्याच्यापर्यंत पोहोचता येते. 3, परमेश्वराचे चिंतन करावे आणि 4, साधेपणाने राहावे. इतिहास या विषयावर प्रश्नपत्रिका पूर्ण झालेली आहे. आता भूगोल या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका अभ्यासू. प्रश्न 5 अ. योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. 5 गुणांसाठी आहे. 3 पर्याय दिलेले आहेत, आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. पहिले विधान, सूर्यग्रहण अमावस्येला होते. आपण उत्तरांसहित वाचू. 2, लाटेच्या उंच भागाला शीर्ष म्हणतात. 3, पृथ्वीवर हवेचा दाब असमान आहे. चौथे विधान, हवा प्रसरण पावली की विरळ होते. आणि 5वे विधान आहे, हिवाळी पर्जन्य हे भूमध्य सागरी प्रदेशाचे वैशिष्ट्य आहे. प्रश्न 5व्यातील ब प्रश्न, पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. 5 गुणांसाठी 5 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. पहिला प्रश्न, कोणत्या वाऱ्यांना हंगामी वारे म्हणतात? उत्तर, जे वारे विशिष्ट ऋतूत वाहतात त्या वाऱ्यांना हंगामी वारे म्हणतात. प्रश्न क्रमांक 2, भूमध्य सागरी प्रदेशात कोणत्या संस्कृतीचा विकास झाला? उत्तर, भूमध्य सागरी प्रदेशात ग्रीक व रोमन संस्कृतीचा विकास झाला. प्रश्न क्रमांक 3, हवेच्या दाबावर कोणते घटक परिणाम करतात? उत्तर, प्रदेशाची उंची, हवेचे तापमान आणि बाष्पाचे प्रमाण हे घटक परिणाम करतात. प्रश्न क्रमांक 4, लाटांची गती कशावर अवलंबून असते? उत्तर, लाटांची गती वाऱ्याच्या वेगावर अवलंबून असते. आणि प्रश्न क्रमांक 5 आहे, चंद्रग्रहणाचे प्रकार लिहा. उत्तर, खग्रास आणि खंडग्रास हे चंद्रग्रहणाचे 2 प्रकार आहेत. प्रश्न 6 अ, पुढील संज्ञा स्पष्ट करा. 2 गुणांसाठी आहे. 1 आहे शुक्ल पक्ष. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या 15 दिवसांच्या चंद्राचा प्रकाशित भाग वाढत जाण्याच्या काळास शुक्ल पक्ष म्हणतात. दुसरं आहे सुनामी. सागर तळाशी होणाऱ्या भूकंपामुळे व ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्माण होणाऱ्या प्रचंड उंचीच्या अत्यंत विध्वंसक लाटा म्हणजे सुनामी होत. प्रश्न 6व्यातील ब प्रश्न, टिपा लिहा. 2 टिपा दिलेल्या आहेत, कोणतीही एक टीप लिहायची आहे 3 गुणांसाठी. पहिली टीप दिलेली आहे, हवेच्या दाबाचे क्षितिज समांतर वितरण. उत्तर, पृथ्वीच्या पृष्ठभागावर आडव्या दिशेत अथवा क्षितिज समांतर दिशेत वायुदाब सारखा नसतो. वायुदाबात प्रदेशानुसार फरक पडतो. हवेच्या दाबाच्या अशा वितरणास क्षितिज समांतर वितरण म्हणतात. आणि दुसरी टीप आहे खंडग्रास चंद्रग्रहण. उत्तर, पौर्णिमेच्या दिवशी सूर्य, पृथ्वी व चंद्र हे 3 खगोल अनुक्रमे एका सरळ रेषेत आले तर चंद्राचा पृथ्वीभोवतीचा प्रदक्षिणा मार्ग पृथ्वीच्या दाट सावलीतून जातो. चंद्र पृथ्वीच्या दाट सावलीत आल्यामुळे अंशतः झाकला गेल्यास त्या स्थितीला खंडग्रास चंद्रग्रहण म्हणतात. प्रश्न 7 आहे, आकृती काढा. 3 आकृत्या दिलेल्या आहेत, कोणतीही एक आकृती 5 गुणांसाठी काढायची आहे. पहिली आकृती आहे हवेचे दाबपट्टे दर्शविणारी आकृती. दुसरी आहे भागांची भरती ओहोटी. आणि तिसरी आहे चंद्राची उपभू अपभू स्थिती. त्यापैकी आपण तिसरी आकृती अभ्यासू. पाया ठिकाणी आकृती देण्यात आलेली आहे, चंद्राची उपभू अपभू स्थिती.
चंद्राची परिभ्रमण कक्षा, चंद्र अपभू, चंद्र उपभू. पृथ्वीचा प्रदक्षिणा मार्ग. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 7वीच्या वर्गाची समाजशास्त्र या विषयाची प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.